नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत। राज्यातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांनी आज शिरूरमध्ये मोतीबिंदू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा उपक्रम सुरू केलाय। पुढील 2 दिवस लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली राळेगण सिद्धीमध्ये नेत्र तपासणी उपक्रम झाला होता। त्यातील रुग्णांना इथे पुढील उपचार दिले जाणार आहेत। सामान्यांसाठी घेतलेला हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचं म्हणत अण्णा हजारे यांनी यावेळी डॉक्टर लहाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक केलं। जसे वयस्कर लोकांना डोळ्यावरती मोतीबिंदू आलेले आहेत, दृष्टी कमी झालेली आहे, त्यांना दृष्टी देण्याचं जे काम ते करतात ते फार महत्त्वाचं आहे। दृष्टीहीन लोकांचं दुःख इतरांना कळणार नाही। ज्यांची दृष्टी कमी झाली त्यांनाच त्याचं दुःख कळत असतं आणि ते काम डॉक्टर तात्या लहाने साहेब आणि त्यांचे सहकारी करतात। नुसती दृष्टी नाही, पण आमच्यासारखे लोक दृष्टी चांगली आहे पण सामाजिक बांधिलकीची जाणच नाही, मी आणि माझं एवढ्यापुरतंच जगतात। त्यांनासुद्धा याच्यातून दृष्टी मिळते की आपण काही देणं लागतो समाजाचं। 18 तास ऑपरेशन कोण करतं? जे ध्येयवादी असतात ते करतात, ज्यांच्या जीवनामध्ये सेवाभाव असतो ते करतात। ही एक सेवा आहे, निष्काम भावनेने कर्म करणं हे भगवद्गीतेचा संदेश आहे। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। अशा प्रकारचं हे कार्य जे आहे ना ते फक्त मोतीबिंदूपुरतं मर्यादित नाही, तर समाजाला एक वेगळा संदेश आहे। जे दृष्टी धट्टीकट्टी आहे पण सामाजिक बांधिलकीची जाण नसणारे दृष्टीहीन लोक समाजात कमी नाहीत, त्यांना दृष्टी देण्याचं हे काम दोन्ही दृष्टी आहे। ज्यांची दृष्टी कमी झाली त्यांनाही दृष्टी देत आहेत आणि मी आणि माझ्याच्या पलीकडे न पाहणारे माणसं त्यांनाही दृष्टी देण्याचं काम चालतं आहे। अशा दृष्टीने मला महत्त्वाचं वाटतं। माझे त्यांचे अनेक वर्षाचे संबंध असल्यामुळे मी पाहतो आहे की वेडा होऊन जे काम करतात, वेडा कुठलंही चांगलं काम व्हायचं असेल तर वेडं व्हावं लागतं माणसांना, आणि ते काही माणसं वेडी होतात पण ते अर्धवेडी, इकडली नाही तिकडली नाही। तर डॉक्टर साहेबांनी हे मंडळी जी आहेत वेड लागल्यासारखं काम करतात, कारण त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हा आपला आनंद आहे। ज्यावेळेला त्यांना दृष्टी येते मोतीबिंदूतून आणि त्यांची भेट होते, त्या पेशंटच्या चेहऱ्यावरचं समाधान हे आपलं समाधान असतं असं ते मानतात। तर असं एक महत्त्वाचं काम ते करतात। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतनं आणि या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या भागामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स, जगप्रसिद्ध असे डॉक्टर, त्याला लागणाऱ्या CSRच्या माध्यमातून औषधी आणि मशिनरी ह्या ग्रामीण भागामध्ये जाऊन एक शिबिराच्या माध्यमातून फक्त शिबिरापुरते शिबिर न ठेवता त्या रुग्णावर नंतर त्याला राजीव गांधीचं पोर्टल यूज करून काही CSRच्या माध्यमातून, मुख्यमंत्री सहायतेच्या माध्यमातून त्या रुग्णावर शेवटपर्यंत मग ते ऑपरेशन असो उपचार असो याची रचना आपण महाराष्ट्रामध्ये करत आहोत की जे डॉक्टरांपर्यंत रुग्ण पोचू शकत नाही किंवा जे डॉक्टर अशा प्रकारच्या रुग्णापर्यंत पोचू शकत नाही अशा सर्व रुग्णांपर्यंत पोचण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि वैद्यकीय शिक्षण गिरीश महाजन साहेबांच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत। आज जो कार्यक्रम आहे तो मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जे शिबिर झालं होतं राळेगण सिद्धीला, त्यामध्ये जे मोतीबिंदूचे जे पेशंट आहेत त्यांच्यावर ऑपरेशन करण्याचं काम पद्मश्री तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे सगळं ऑपरेशन आज चेकिंग होणार आहे। पेशंटचं प्री ऑपरेशन एक्झामिनेशन आणि उद्या आणि परवा अशा 11 आणि 12 तारखेला तात्याराव लहाने स्वतः त्यांना पूर्ण पेशंटला ऑपरेट करणार आहे। जवळपास 400 ते 500 पेशंट्स आपल्या इथे पूर्ण पथकामध्ये ऑपरेट होणार आहेत उद्या। नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे अपडेट्स मिळवा। धन्यवाद। सर्वाधिक वितरण,
सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच. शिरूर तालुका व परिसरात एकूण 95,000 वितरण. जाहिरातीसाठी संपर्क 9822 49 32 82 9850 81 56 16. संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.